यानंतर आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या कोल्हापूर दौऱ्यावर, तर इंडिया आघाडी आणि शिवप्रेमी उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। एसटी कामगार संघटना आज राज्यभर आंदोलन करणार। कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी आंदोलन होणार। मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयावर दुपारी निदर्शनं होणार। गिरणी कामगार आज आझाद मैदानावर धडकणार, तर गिरणी कामगारांची फसवणूक केल्याचा पनवेलमधील विजेत्या गिरणी कामगारांचा आरोप। 2016च्या सोडतीतील घरं मिळाली, मात्र सोयी सुविधा नसल्याचा आरोप। विदर्भ मराठवाड्यातील उद्योगांना महावितरणकडून मोठा दिलासा। उद्योगांना 2029 पर्यंत वीज शुल्क माफी सवलत देण्याचा निर्णय। या निर्णयामुळे मागास भागातील उद्योगांना गती मिळणार। नागपुरातील नागनदी प्रदूषण प्रतिबंधक प्रकल्पाला केंद्र सरकारकडून 1926.99 कोटींचा निधी, तर नदी परिसरामध्ये बांधकाम आणि दुरुस्ती आता यामुळे करण्यात येणार। टोरेज घोटाळा प्रकरणात 15,646 गुंतवणूकदारांची 163 कोटींची आर्थिक फसवणूक। मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती। राज्यात सायबर गुन्हेगारांचा सुळसुळाट, तर गेल्या वर्षभरात फसवणुकीच्या तब्बल 16,219 घटना उघडकीस। 14,768 कोटींची फसवणूक। उन्हाचा कडाका वाढल्यामुळे लिंबाच्या दरात वाढ, तर लिंबाची आवक आणि मागणी वाढली। दरम्यान मागणी जास्त असल्यामुळे दरात वाढ।